बसस्थानक परिसरात हिवरा येथील मंडळ अधिकाऱ्यास 20,000ची लाच घेताना लाचलुचपत पथकाने पकडले। हिंगोली जिल्ह्याच्या हिवरा जाटू येथे 7/12 उतार्यावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी 20,000च्या लाच घेणाऱ्या मंडळ अधिकारी उत्तम डाखोरे यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दिनांक 9 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हिंगोली बसस्थानकाच्या परिसरात लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मंडळ अधिकारी डाखोरे यांनी तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेली फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी तक्रारदाराकडे 20,000च्या लाचेची मागणी केली होती। त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली। यावरून लाचलुचपतचे उपअधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक विनायक जाधव यांच्या पथकाने आज दुपारी बसस्थानक परिसरात सापळा रचला होता। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मंडळ अधिकारी डाखोरे यास तक्रारदाराकडून 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।